जेव्हा मन थकतं तेव्हा शब्द पुरे पडतात आणि जेव्हा कोणालाच काही सांगावंसं वाटत नाही तेव्हा शिव आठवतात. ते देव म्हणून नाही तर आधार म्हणून आठवतात. आयुष्यात असे क्षण येतात जिथे आपले परके वाटतात, विश्वास तुटतो, स्वप्न थकतात आणि मन विचारतं, आपण एकटे आहोत का? तेव्हा शिव जवळ येतात. ते काही बोलत नाहीत पण मन हलकं करतात. ते आपले दुःख काढून घेत नाहीत पण आपल्याला सहन करण्याची ताकद मात्र देतात. शिवशंकर म्हणजे दुःखात दिलेली शांतता आणि अश्रूंमध्ये मिळालेली स्थिरता. ते कधी लगेच उत्तर देत नाहीत कारण शिव उत्तरांपेक्षा समज जास्त देतात. काही लोक म्हणतात शिव काय करतो, पण ज्याने मनापासून शिवाला हाक मारली आहे ना त्याला माहित आहे शिव आपले आयुष्य बदलत नाहीत पण माणूस नक्की बदलतो. शिव आपल्याला मजबूत करतात, अडळ बनवतात आणि शिकवतात. सगळं तुटलं तरी आपण तुटायचं नाही. शिवशंकर म्हणजे शांतता, पण ती हार मानलेली नाही शांतता, ती स्वीकारलेली ताकद आहे. ते भस्म लावतात कारण ते आठवण करून देतात हे सगळं नश्वर आहे म्हणून मनाला फार जड करू नकोस. ते शिवावर सोपवतात. त्यांचं आयुष्य सोपं होत नाही पण मन मजबूत होतं आणि मजबूत मन असलं की आयुष्य कसंही आलं तरी माणूस तग धरतो. आज जर तुमचं मन थकलं असेल तर काहीही मागू नका, फक्त शिवाचं नाव घ्या. कारण शिवशंकर संकट दूर करत नाहीत, ते संकटात माणूस उभा करतात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.